तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाळा बंद शिक्षण चालू या अंतर्गत आपण दुसरा व्हिडिओ जो आपण इतिहास विषयाचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आपण पाठाला सुरुवात केलेली होती ते म्हणजे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। आज त्यामधील आपण 2 बीटचा अभ्यास पाहितलेला होता। आता आपल्याला तिसरा बीट जो मुद्दा आहे तो म्हणजे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, विकास आणि त्यामध्ये लेखन, इतिहास लेखन याचा विचार करायचा आहे। मित्रांनो, लक्ष द्या की इसवी सनाच्या 18व्या शतकापर्यंत तत्वज्ञान आणि विज्ञानामध्ये बरीच प्रगती झालेली होती, ज्याच्यामुळे अनेक गोष्टी मानवाला अवगत झालेल्या होत्या। त्यामुळे विचारवंतांना असं किंवा संशोधकांना असं वाटू लागलं की सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवाचं लिखाण सुद्धा आपल्याला या ठिकाणी इतिहासाच्या बाबतीमध्ये करणं शक्य होईल। त्या दृष्टीने इतिहासकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। जसे की आपण पाहतो की वस्तुनिष्ठता जशी आहे तशी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचं काम केलेलं आहे। जसं आपण मानवाच्या प्रगती असेल किंवा त्या ठिकाणी असणारे कोणती वस्तू कोण्या काळातली आहे हे विज्ञानाच्या आधारे किती दिवसाची आहे हे कळण्यासाठी विज्ञानाचा फार मोठा उपयोग या ठिकाणी होऊ लागलेला आहे। म्हणून आपण पाहतो की विज्ञानाच्या मदतीने आपण काय ब्रह्मांडाची विचारसरणी कशी आहे हे त्या ठिकाणी मांडण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं। म्हणून युरोप आणि अमेरिकेमध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व आला आणि तेच वस्तुनिष्ठत्व या ठिकाणी इतिहासामध्ये सुद्धा आलेलं आपल्याला दिसून येतं। जर आपण विचार करायला गेलो तिसऱ्या मुद्द्यामध्ये तर आपल्याला वस्तुनिष्ठता आलेली सांगता येते। चौथ्यामध्ये अगोदर आपल्याला लक्षात येतं की विद्यापीठांमध्ये फक्त ईश्वर विषयक चर्चा या ठिकाणी होत होती। पुढे चालून या चर्चेला स्थगिती मिळून हळूहळू बदल झालेला आहे की ईश्वर असा आहे तसा आहे। पण नंतर 1737 मध्ये ज्यावेळेस गॉन्टिगन विद्यापीठाची स्थापना झाली आणि गॉन्टिगन विद्यापीठाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर इतिहासाची अभ्यास केंद्रे, इतिहास विभाग स्थापन करून इतिहासाला एक नवी दिशा मिळालेली आपल्याला सांगता येते। हे झालं वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आला आणि इतिहासाला एक वेगळी दिशा कशी प्राप्त झाली हे आपल्याला या मुद्द्याच्या आधारे मिळतं। मग ही अभ्यास केंद्र उभं टाकल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावर जे आहे की विचारवंतांची एक पिढी तयार झाली आणि त्यामधील आपल्याला काही महत्त्वाचे विचारवंत जे आहेत पुढच्या टप्प्यामध्ये बघायचे ते म्हणजे 1.4 मध्ये महत्त्वाचे विचारवंत म्हणून आपल्याला ज्यांचा विचार करायचा आहे ते महत्त्वाचे विचारवंतांमध्ये काही मुख्यत्वे विचारवंत आहेत। त्यामध्ये रेने देकार्त आहेत, वॉल्टेर आहेत, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक आहेत, लिओपोल्ड मार्के आहेत, कार्ल मार्क्स, मायकल फुको यांचा विचार आपल्याला टप्प्याटप्प्याने करायचा आहे। तर पहिल्यांदा आपण रेने देकार्त यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। रेने देकार्त हे एक फ्रेंच तत्वज्ञ आहेत ज्यांनी असं सांगितलं, त्यांचा कार्यकाळ आपल्याला अगोदर समजून घ्यावा लागेल। 1596 ते 1650 हा त्यांचा कार्यकाळ आहे। या कार्यकाळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर इतिहासाबद्दल जी सांगितले की विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे, ती खरी आहेत का खोटी आहेत हे अगोदर तपासून घेतली पाहिजे। आणि मग त्या ठिकाणी त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामधून असा एक नियम पुढे मांडला। त्यांचा ग्रंथ आहे डिस्कोर्स ऑन द मेथड। या ग्रंथाच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लेखन केलं जावं यासाठी त्यांनी ज्या ग्रंथाचा आधार घेतला आणि त्यांनी जो महत्त्वाचा नियम मांडला त्यामध्ये एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करायचा नाही। म्हणजे मनामध्ये संशयच राहिला नाही, आपल्याला 100% वाटलं पाहिजे की ही खरीच आहे गोष्ट आणि त्याच्यासाठी पुरावे सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडता आलं पाहिजे असा विचार त्याने या ठिकाणी मांडलेला आहे, आपल्याला असं सांगता येतं। त्यानंतर महत्त्वाचे दुसरे विचारवंत म्हणजे वॉल्टेर आहेत। वॉल्टेर यांना आधुनिक इतिहासाचा जनक असं म्हटलं जातं। त्याचंही कारण आहे। आता जॉर्ज वॉल्टेर यांचं आपण जर बघितलं तर यांचा कार्यकाळ 1694 ते 1778 आहे।
यांचं मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुय असं आहे. हे सुद्धा फ्रेंच तत्वज्ञ आहेत, फ्रेंच विचारवंत आहेत की ज्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतं की यांनी सांगितलं की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन ज्या काही घटना घडलेल्या आहेत, समाजाच्या परंपरा आहेत, व्यापार आहे, आर्थिक व्यवस्था आहे, शेती आहे, अशा सर्वांचा विचार या ठिकाणी मांडणी करताना करणं आवश्यक आहे असा या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढे विचार मांडला. त्यामुळे काय झालं की इतिहासामध्ये सर्वांगीण विचार या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. या विचारामुळे काय झालेलं आहे आपल्याला सांगता येतं की हा व्हॉल्टेअर जे असणारे इतिहासाचा सर्वांगीण विचार सांगितला म्हणजे इतिहासाचा जनक म्हणून आपल्या समोर आलेले दिसतात. त्यानंतर तिसरा विचारवंत म्हणजे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी जे की आपल्याला सांगता येतं की हे जे असणारे जर्मन तत्वज्ञ आहेत, या जर्मन तत्वज्ञाने मोठ्या प्रमाणात इतिहासाची जी असणारी तर्कशुद्ध मांडणी या ठिकाणी होणं गरजेचं आहे यावर जास्तीत जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो. इतिहासातील घटनांचे टप्पे, मानवी प्रगतीचे टप्पे असतील, प्रत्येक गोष्टीचे टप्पे असतील, याची मांडणी करणं हे इतिहासकाराला महत्वपूर्ण आहे इतिहासाच्या बाबतीमध्ये असं त्यांनी, आणि त्यानुसार पुराव्याच्या आधारे ते मांडलं गेलं पाहिजेत असा एक विचार या ठिकाणी स्वाभाविकपणे इतिहासकाराला असतं. मग यांनी जे आहे सांगितलं की इतिहास पद्धती ही विज्ञान पद्धतीपेक्षा काही कमी नाही, कारण तिच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे की वस्तुनिष्ठता आलेली सांगता येते. मग या ठिकाणी तत्वज्ञांना त्यांची खात्री पटली आणि त्या खात्रीमुळे त्यांनी पुढे चालून आपल्याला असं दिसून येतं की 2 ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथामधील महत्वाचा ग्रंथ जे आहे की पहिला आहे एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि दुसरा आहे की रिझनिंग हिस्ट्री. आता एन्सायक्लोपीडिया ऑफ सायन्सेस याच्या फिलॉसॉफिकल सायन्सेस याच्यामध्ये व्याख्यान आणि लेख त्यांचं संकलन आहे. असे 2 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. आता महत्वाचा एक विचार त्यांनी जो मांडलेला आहे हेगेल यांनी, तो म्हणजे द्वंद्ववाद. आता ह्या द्वंद्ववादाचा विचार करत असताना आपल्याला लक्षात घ्यावं लागते की द्वंद्ववादामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे की हिला द्वंद्ववाद म्हणजेच डायलेक्टिक असं म्हटलं जातं. मग हेगलच्या मध्ये काय आहे तर एखादा घटना घडते त्याचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला त्या घटनेची 2 विभागात 2 पद्धतीमध्ये वर्गवारी करणं आवश्यक आहे. मग मानवाच्या मनाला या घटनेचं आकलन होण्यासाठी 2 गोष्टी पर्यायाने विचार करावा लागेल की त्यामध्ये खरं आणि खोटं, चांगलं किंवा वाईट या दृष्टीने ते म्हटलं जातं. प्रथम सिद्धांत या ठिकाणी अशा पद्धतीने मांडतात आणि त्याला छेद देणारा एक खरं म्हणतो, तो दुसरा खोटं म्हणतो. एक चांगला म्हणेल तो वाईट. या असं केल्याच्या नंतर काय होईल की याच्यामधून सत्य बाहेर येण्यासाठी मदत होती. म्हणून हा एक द्वंद्ववाद या ठिकाणी जॉर्ज विल्यम फ्रेडरिक यांनी मांडलेला आहे, ज्याच्यामुळे मानवाला तर्काधिष्ठ चर्चेनंतर, उहापोहानंतर आपल्याला दोन्हींचं सार ज्याच्यामध्ये सामानलं असेल म्हणून ही समन्वयात्मक पद्धती ज्याला आपण द्वंद्ववाद म्हणतो या ठिकाणी मांडलेला आहे. मग आता तिसरे विचारवंत जे आहेत त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये लिओपोल्ड राके यांचा कार्यकाळ 1795 ते 1886 असा आहे. 19व्या शतकाच्या मोठ्या प्रमाणावर जर्मन विचारवंतांमध्ये यांचा विचार होतो आणि प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठामध्ये यांनी विचाराचा प्रभाव आपल्याला झालेला दिसून येतो. चिकित्सक पद्धतीनं इतिहास संशोधन कसं केलं जावं याकडे त्यांचा महत्वाचा विचार होता आणि त्यांनी मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे या ठिकाणी भर दिलेला आहे की मूळ दस्तऐवज त्याच्या आधारित दुसरं लेखन झालेलं नाही, तर मूळ दस्तऐवज आपण पाहतो की मूळ दस्तऐवज कुठे ठेवले जातात, अभिलेखागारामध्ये, आणि अभिलेखागारामधून ते संकलित करून त्याचा आधार घेऊन ज्यावेळेस ती इतिहासकार मांडणी करतात याला फार महत्व आहे. आणि ती कुठेही असू शकतात. एखाद्या वेळेस राजघराण्यांपाशी मूळ दस्तऐवज असतात,
किंवा एखाद्या व्यक्तीकडेही ते मूळ दस्तावेज असतात, जसे की दानपत्र वगैरे आपण पाहतो पूर्वीचे, त्यांच्या आधारे सुद्धा आपल्याला इतिहास लेखनासाठी फार मोठ्या प्रमाणावर मदत होते. म्हणून हे इतिहासातील त्याचा कसून शोध घेतला पाहिजे. इतिहासकार लेखनानं ती मिळेल ती माहिती, त्याला आधारे मिळणारी माहिती आपण या ठिकाणी शोध घेतली पाहिजे, असं त्यांचं मत होतं. आणि यांनी काल्पनिकतेवर टीका केली की कल्पना करायची, हे असं झालं ते तसं झालं, याला कोणताही आधार या ठिकाणी नाही, असं या ठिकाणी लिओपोल्ड व्हॉन राके यांचं मत आपल्याला सांगता येतं. मग यांनी जागतिक इतिहासाच्या मांडणीवर यांनी फार मोठ्या प्रमाणावर भर दिलाय की जगाचा इतिहास. मग त्यांनी जी 2 ग्रंथ लिहिली, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, म्हणजे जगाची निर्मिती, जगाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याची मांडणी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी लिओपोल्ड राके यांनी केलेला आहे. मग आपल्याला चौथे विचारवंत महत्वाचे आहेत की ज्या विचारवंतांनी अख्ख्या जगाला एक विचार दिलेला आहे, ते म्हणजे कार्ल मार्क्स. ते कार्ल मार्क्स यांचा कार्यकाळ या ठिकाणी 1818 ते 1883, 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये असणारे हे विचारवंत, यांच्या विचारामुळे इतिहासाला एक नवा दृष्टिकोन या ठिकाणी मिळालेला, एक वैचारिक प्रणाली या ठिकाणी अस्तित्वामध्ये आलेली आहे. मग या ठिकाणी ते सांगतात की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. अमूर्त कल्पना, मूर्त आणि अमूर्त या 2 गोष्टी आहेत. मूर्त म्हणजे जाणवतं ते, आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अमूर्त कल्पना, जे जाणवत नाही, जे आपल्याला काल्पनिकतेकडे घेऊन जातं, याचा इतिहासच नसतो, असं त्यांचं म्हणणं आहे. मग इतिहास कोणाचा असतो? तर मूर्त, जे जाणवतं आपल्याला, पंच इंद्रियांना जे ज्ञान होतं, त्याच खऱ्या अर्थाने त्या माणसांचा इतिहास या ठिकाणी असतो, असं सांगितलेलं आहे. आणि मूलभूत गरजा भागवण्यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात, त्या साधनांच्या, ती उत्पादनाची साधनं. आता मूलभूत गरजा पूर्वीच्या काय होत्या, तर आपल्याला सांगता येते की अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा होत्या, आणि ज्या भागवण्यासाठी ज्याच्या मालकीच्या आहेत, खऱ्या अर्थाने त्या मालकीवर या ठिकाणी अवलंबून असतं. आणि ज्या प्रमाणात ही सर्व प्रमाणात समप्रमाणात वाटला जात नाही, तोपर्यंत मानवामध्ये मतभेद, विचारांमध्ये संघर्ष या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणून त्यांनी जी संकल्पना पुढे मांडली की मानवी इतिहास हा जो आहे या ठिकाणी विषमतेवर आधारित आहे. म्हणून यामधून काय होतो की वर्ग संघर्ष निर्माण होतो. वर्ग संघर्ष, कारण समाजामध्ये 3 वर्ग आहेत, एक श्रीमंत, मध्यम, कनिष्ठ, या पद्धतीने वर्ग आहेत. मग या ठिकाणी वर्ग संघर्ष प्रत्येक वर्गामध्ये होतं, खाल्ल्यापासून वऱ्याकडे, वरून त्याच्यावर, अशा पद्धतीने वर्ग संघर्ष निर्माण होतो. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे, आणि उत्पादनाची साधनं ज्याच्याकडे आहेत, तो इतरांचं आर्थिक शोषण करतो. हे आपल्याला माहिती आहे की उत्पादनाचे साधन ज्याच्याकडे आहे, तो इतरांचं साधन करतो. जसं की मग आपण जर बघितलं तर बालक कामगारांचं शोषण, आर्थिक, कारण त्याचा पूर्ण मोबदला देत नाही. म्हणून यांच्या विचारातून जे आहे की आपल्याला एक साम्यवादी विचार, जोपर्यंत समप्रमाणात दिलं जात नाही, असं त्यांचं मत आहे, तोपर्यंत खऱ्या अर्थाने काय होणार आहे, वर्ग संघर्ष निर्माण होईल आणि मानवी इतिहास अशाच पद्धतीनं लिहिला जाईल. म्हणून जे आहे की तो इतरांचं शोषण करतो असं म्हटलं जातं. म्हणून यांचा एक महत्वपूर्ण ग्रंथ येतो, तो म्हणजे दास कॅपिटल. या दास कॅपिटल मध्ये मोठ्या प्रमाणावर वर्ग संघर्ष कसा होतो त्याच्याबद्दलचं विवेचन आलेलं आहे. जर बरेच जण अर्थशास्त्राचे जर अभ्यास करणारे असतील तर दास कॅपिटल यावर त्यांचं मोठ्या प्रमाणावर विचार या ठिकाणी मांडलेले आपल्याला सांगता येतात, आणि त्या माध्यमातून हे विचार आपल्याला आलेले दिसून येतात. आता त्यानंतरचे एक विचारवंत जे आहेत मायकेल फुको. मायकेल फुको हेचा कार्यकाळ जो आहे की 20व्या शतकामधील आहेत. हे यातनी जे 1926 ते 1984 या काळामध्ये त्यांचा कार्यकाळ आहे. यांनी इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना मांडलेली आहे, आणि हे मुळामध्ये आपल्याला जे सांगता येतं की यांनी जो ग्रंथ लिहिला आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, हा एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. मग इतिहासाची मांडणी करत असताना
कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकी आहे, की कालक्रमानुसार जसा घटनाक्रम आहे की मांडण्याची पद्धत चुकीची आहे असं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. पुरातत्वामध्ये ज्यावेळेस सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे लक्ष वेधलेले आहे. की भूतकाळ त्यांनी जे आहे की कालक्रम हे घडलेलं आहे ते अशा पद्धतीने घडलं हे मानणं चुकीचं आहे, पण ज्या घटना घडलेल्या आहेत त्या स्थिती कशी होती, त्याची परिस्थिती कशी होती याचं स्पष्टीकरण देणं महत्वाचं आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. थोडक्यात आता माझं मन बऱ्याच जणांना काही जणांना अवघड वाटणार आहे, किंवा त्या पद्धतीनं एखादा राजा असतो आणि ती परिस्थिती ज्यावेळेस तो नावारूपाला येतो, तो राजा जर बघितला तर तो नावारूपाला येण्यासाठी तिथलं काही वेळेस आर्थिक परिस्थिती असेल किंवा भौगोलिक परिस्थिती असेल, तिथला जनमानस असेल, या ठिकाणी हे घटना सुद्धा त्या ठिकाणी महत्वपूर्ण असतात. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की मायकेल फुको यांची की त्या ठिकाणी स्थित्यंतरांची जी घटना घडलेली आहे त्या घटनेचं विशेषत्वानं महत्व येतं. जसं आपण शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा विचार करतो की त्या ठिकाणी त्यांनी गनिमी काव्याचा वापर का केला, किंवा त्यांनी जे डोंगराळ भाग ज्या ठिकाणी आहे अशाच भागांची निवड ज्यावेळेस त्यांनी गड किल्ले असतील ह्याच कारण तो मैदानी प्रदेशामध्ये त्यांना शक्य नव्हतं, कारण शिवाजी महाराजांचं असणारं अपुरं सैन्य हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल की शिवाजी महाराजांचा विजय हा जो झालेला आहे तो आपल्याला या ठिकाणी बऱ्याच अंशी मोठ्या प्रमाणावर जो आहे की या ठिकाणी पर्वतरांगांमध्ये युद्ध करून आपल्या साम्राज्याला एक मोठी दिशा देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेले आहे. म्हणून अशा काही घटना या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. म्हणून त्या ठिकाणी इतिहासाचं स्पष्टीकरण देण्यावर सुद्धा या ठिकाणी भर दिला पाहिजे. याला जे आहे की ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी आपल्याला हे जे आहे की यांच्या पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व का म्हटलं जातं असं एखाद्या वेळेस विचारलं जातं. म्हणून पूर्वी जे विचारात न घेतलेल्या गोष्टी आधुनिक काळामध्ये त्या विचारात घेऊन मोठ्या प्रमाणावर जे आहे की मनोविकृती असेल, या ठिकाणी वैद्यकशास्त्र असेल, तुरुंग व्यवस्था असेल, या विषयाच्या दृष्टिकोनातून विचार व्हायला पाहिजेत. आपण तुम्ही जर आपल्याला लक्षात येतं की तुरुंग व्यवस्था पूर्वीची असणारे जे आहे काळ्या पाण्याची सवय की आपण 9वीला असताना किंवा 8वीला असताना विचार केलेला होता सेल्युलर जेल. किंवा बऱ्याच वेळेस माझ्या जे आहे की अध्यापनाच्या वेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं की सेल्युलर जेल ची रचना इंग्रजांनी कशा पद्धतीने केली, आपल्याला त्या पद्धतीचे युट्यूबला अनेक व्हिडिओ किंवा त्याबद्दलची माहिती की सेल्युलर जेलची रचना अशा पद्धतीने केलेली होती की त्यामध्ये इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर जे खारे वारे हे जे आहे की कैद्यांना झोंबतील कशी याचा पूर्ण विचार केलेला आहे. आणि कालकोठरीसारखं अत्यंत यातना, कारण प्रत्येकाला प्रत्येक दिसला नाही पाहिजे कैदी, अशा पद्धतीची रचना ही जी आहे की त्याच्या मागची विचार या ठिकाणी मांडलेले. आपण फक्त ते बांधकाम, त्याची व्यवस्था, त्याची स्ट्रक्चर याचा विचार न करता त्याच्या पूर्ण मग त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. ह्या दृष्टिकोनातून विचार मांडलेला होता. म्हणून यांच्या पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असं म्हटलं जातं. अशा रीतीने जे आहे की मग सतत इतिहासाची व्याप्ती या ठिकाणी वाढत गेलेली सांगता येते. मी सध्या जे आहे की आपल्याला एका पद्धतीने युरोपीय विचारवंत कोणकोणते आहेत त्यांचा विचार मांडला, पण यामध्ये 2 गोष्टी राहून गेल्या. त्यामध्ये जे असणारे आपल्याला विचार करायचा आहे ते म्हणजे युरोपमध्ये 2 इतिहास लेखनासाठी प्रणाली आल्या. त्यामध्ये ॲनल्स प्रणाली आणि दुसरं स्त्रीवादी लेखन. पहिल्यांदा आपण ॲनल्स प्रणाली काय हे जाणून घेऊया की ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. मग ही फ्रान्समध्ये या नावाने उदयाला आलेली होती. फ्रान्समध्ये याला ॲनल्स नावाने ओळखलं जात होतं. मग या ॲनल्स प्रणालीमध्ये की राजकीय घडामोडी, राजे, त्यांचे पराक्रम, युद्ध, मुत्सद्देगिरी यावरच भर न देता त्या ठिकाणी पुढच्या काही गोष्टी आहेत त्यामधील असणारे स्थानिक लोक कसे आहेत, शेती कशी आहे, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने, संपर्काची साधने, समाजाची विभागणी, समूहाची मानसिकता या विषयांचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी केला गेला पाहिजे असा विचार या ठिकाणी आपल्याला मांडलेला सांगता येतो. आणि हेच
या ठिकाणी फ्रेंच इतिहासकारांनी दाखवून दिलं, म्हणून ही फ्रेंच विचारवंतांचे असणारी ॲनल्स प्रणाली या ठिकाणी आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला दुसरी गोष्ट जी बघायची ती म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. मग या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये जी असणारी एक फ्रेंच विदुषी, ज्यांनी फ्रेंच इतिहासकार जी स्त्री होती तिने जे आहे की जिचं नाव सिमॉन द बोव्हार होतं, यांनी एक महत्वाची भूमिका महत्वाची मांडलेली आहे की ज्या इतिहास लेखनामध्ये मोठ्या प्रमाणावर जे पुरुष प्रधान संस्कृती होती की पुरुष प्रधान इतिहास लेखन केल्या जात होतं, त्याला फाटा देऊन पुढे जे आहे की स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या गोष्टी मांडण्याचं काम सिमॉन द बोव्हार यांनी केलेलं सांगता येतं. मग यांची जे असणाऱ्या कोणते प्रश्न होते, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न होता. आपण पाहतो की अमेरिकेमध्ये कशा पद्धतीने स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी आपल्या न्याय मागण्यासाठी जे पुढाकार घेतलेला होता, हे जे आहे की गेल्या वर्षी आपण जे आपण म्हणतो की जागतिक महिला दिन कसा आला त्यावेळेस ही गोष्ट आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. मग त्या ठिकाणी ट्रेड युनियन, व्यापार काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य या विषयावर लेखन करण्याचं काम या ठिकाणी सिमॉन द बोव्हार यांनी केलेलं आहे. मग 1990च्या नंतर स्त्री लेखनामध्ये मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीनं लेखन सुरू झालं आणि प्रत्येक स्त्रीला ज्या समाजामध्ये हिरलीनं पुढे आल्या त्यांचा इतिहास लेखना सुद्धा या ठिकाणी केलेला आपल्याला सांगता येतो. मग हा इतिहास या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लिहिला गेला. अशा पद्धतीने जे आहे इतिहास लेखनामध्ये ज्यामध्ये आपण पाश्चात्य परंपरा या ठिकाणी 2 भाग, हा दुसरा भाग या ठिकाणी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि चौथा मुद्दा जो आहे इतिहास लेखनामधील 1.4 महत्वाचे विचारवंत, ॲनल्स प्रणाली, स्त्रीवादी इतिहास लेखन या गोष्टींचा अंतर्भूत या ठिकाणी केलेला आहे. याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांना हा नक्कीच व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा करतो. आणि नंतर माझ्या तिसऱ्या भागामध्ये आपण दुसऱ्या पाठाची सुरुवात या ठिकाणी करू. व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करून आपण या ठिकाणी काय करू शकता, सबस्क्राईब ही करू शकता. धन्यवाद.